नमस्कार, माझ्या चॅनलचं नाव आहे गावाकडचे नेचर. तर गावाकडचे नेचरमध्ये मी व्हिडिओ बनवली आहे. तर नाचणी आहे, नाचणी भिजू घातली 10 तास, नंतर पाणीने थळून घेतलं आणि मोड आणण्यासाठी ठेवलेली आहे. तर आता मोड आलेले आहेत. रात्रभर ठेवली होती, तर अजून थोडा वेळ रात्र ठेवली, दुसऱ्या दिवशी तर अजून जास्त मोड येतात. तर आपण बनवत आहोत नाचणीचं सत्व आणि घरच्या घरी बनवत आहोत, त्याच्यामुळं त्याच्यामध्ये मिक्सिंग वगैरे काही राहणार नाही. तर नाचणीचं सत्व माझ्याकडं वर्षभर असतं. हे मी सावलीत सुकायला टाकलं आहे झाडाखाली, सकाळच्या याच्यामध्ये पलंगावरती गावी. तर माझ्याकडं नाचणीचं सत्व वर्षभर असतं. लाडू पण वर्षभर असतात. आमच्या यांना शुगर बीपी, तर त्यांना चालू आहे, तर नॉर्मल आहे शुगर बीपी. आणि माझ्या मुलीच्या घरी पण मुलगी पण वापरते. बाळ पोटात होतं तेव्हा पण तिने वापरलेलं नाचणीचं सत्व, लाडू बनवून दिलेले तिला, आणि पेज पण बनवून घ्यायची. तर हे आता सुकलेलं आहे सावलीमध्ये, आपण ते दळून घेत आहोत. तर घरीच चक्की आहे, दळून घेत आहोत आपण. आणि बाळ झाल्यानंतर आहे ना, म्हणजे माझ्या नातवासाठी तर पेज लहानपणीपासून त्याला पेज चालू आहे. आणि आता वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवून देतात त्याला, म्हणजे मीच बनवून देते इकडून. तर अशा पद्धतीने नाचणीचा उपयोग मला होतो आणि खरोखरच ज्याला गरज आहे नाचणी सत्वाची त्याच्यापर्यंत पण पोचवलं जातं. तर अशा पद्धतीने नाचणीचं सत्व आपण तयार करत आहोत आणि त्याचा खूप उपयोग, हिमोग्लोबिन वाढतो त्याने. आणि मेन म्हणजे ना, आपण त्याचा बिझनेस पण करू शकतो, कारण ओरिजिनल नाचणीचं सत्व आता मिळत नाही. बाहेर साखर मिक्सिंग करून त्याचं वजन वाढवतात. तर आपण बिझनेससाठी पण चांगलं आहे. तर तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आपलं नाचणीचं सत्व ओरिजिनल तयार आहे. तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर असं नाचणीचं सत्व तयार आहे. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय.